नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. स्वच्छ पुणे सुंदर पुणेचा पुणे महापालिकेमार्फत ढोल बडवला जातो. मात्र पुणे शहरासह उपनगरात पालिकेच्या घंटागाड्यांमार्फत कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचायला लागले आहेत. पुण्यात नव्याने दाखल झालेल्या गावांमध्ये तर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सूस, महाळुंगे, बाणेर, पाषाण, वडगाव, धायरी आदी परिसरात कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा निर्मूलनावर करण्यात येणारा पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा कचरा कुठे जातो हा प्रश्न उपस्थित झालाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी शुक्रवारी भेट दिली आणि तब्बल 2 तास चर्चा केली. ही एक अनौपचारिक भेट असल्याचे सांगितले जात असले तरी विविध चर्चांना उधाण आले. भामा आसखेड धरणाचे आवर्तन गेल्या 24 दिवसांपासून सुरू असल्याने सध्या धरणात फक्त 23.43% पाणीसाठा शिल्लक आहे. भीमा व भामा नदीवरील 18 बंधारे भरल्यानंतर देखील पाणी सोडले जात आहे. भामा आसखेड धरणात 48.26% पाणीसाठा शिल्लक असताना उन्हाळी तिसरे आवर्तन 11 एप्रिल पासून सुरू करण्यात आले. सध्या धरणात फक्त 23.43% पाणीसाठा शिल्लक असून आवर्तन सुरूच आहे. 4 मे 2025 रोजी भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,835 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,277 रुपये आहे. याचा अर्थ 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 88,350 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 92,770 रुपये आहे. जागतिक स्तरावर तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. पुणे महापालिकेने यंदा मिळकत कराची बिले 1 मे पासून पाठवण्यास सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ता धारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून त्यांच्याकडून 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. यावर्षी कर वाढ न झाल्याने गेल्या वर्षीप्रमाणे ऑनलाईन मिळकत कर भरला आहे. ट्रकचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवले चौकाजवळ कात्रज मार्गे एक मालवाहू ट्रक येत होता. या ट्रकचा ब्रेक निकामी झाला, त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी या ट्रकने 2 दुचाकी, रिक्षा आणि कार अशा 4 वाहनांना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथील फ्लेम विद्यापीठाला माजी सहाय्यक प्राध्यापक शांजिनी मुखर्जी यांच्या बडतर्फी बाबत रीट याचिकेवर 7 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना पदावरून काढून टाकल्यानंतर समाजशास्त्रज्ञ मुखर्जी यांनी फेब्रुवारीमध्ये रीट याचिका दाखल केली होती. कॅम्पसमध्ये कुत्र्यांना खायला देण्यावरून मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली प्राणी कल्याण समिती यांचा विद्यापीठ प्रशासनाशी वाद झाला होता. पुरंदर तालुक्यातील 7 गावात होणाऱ्या भूसंपादनापैकी एकतपूर या गावातील जमिनीच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध दर्शवत काल ड्रोनच फोडल्याचे समोर आले. तर आज जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी अडवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केलाय. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेली अनेक वर्ष शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. शेतकऱ्यांनी ड्रोन सर्व्हसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करू दिले नाही. बैलगाडी अंगावर येण्याचे निमित्त करत पोलिसांनी लाठी हल्ला करून अनेक शेतकऱ्यांना जखमी केले. शेतकऱ्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अनधिकृत प्रार्थना स्थळांना पिंपरी चिंचवड महापालिकेने 24 एप्रिलला नोटिसा बजावल्यात. त्या विरोधात पिंपरी चिंचवड महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर 25 एप्रिल पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वाहतूक आघाडी आणि विविध संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढेल या धास्तीने शुक्रवारी महापालिका भवनाभोवती मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या भागातील सर्व रस्ते वाहतुकीस बंद केले होते. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.